नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या जो होणारा पेपर आहे, टी-वाय बी.कॉम 209 एटीकेटीचा पेपर आहे. याचे मी तुम्हाला आज आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला पास होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. एवढे प्रश्न जर तुम्ही वाचून गेले, तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. ओके. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, माझ्याकडे इथे 4-5 प्रश्नपत्रिका आहेत जुन्या. ठीक आहे. यामध्ये मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स, पी-डी-एफ आणि होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असतील, त्यांनी आपल्या ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं परीक्षित अभ्यास ए टू टॉक हे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मी ह्या ॲपची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, बघा आपण आपल्याकडे सगळ्यात पहिला जो आय-एम-पी क्वेश्चन आहे तो तुम्हाला सांगतो मी. भाग हमीच्या कोणत्याही 2 पद्धती. ठीक आहे. भाग हमी. तर भाग हमी म्हणजे काय? शेअर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. शेअर मार्केट सगळ्यांना माहिती असेल. तर शेअर ठीक आहे. ते जो भाग असतो त्याच्यात तुम्हाला 2 पद्धती कुठल्या-कुठल्या आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. नंतर आहे भाडे खरेदी पद्धतीचा कोणतीही 5 वैशिष्ट्ये. ठीक आहे. भाडे खरेदी पद्धत. ते तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. नंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये एक एक असा एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो एक. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला समजा एक उदाहरण असं आहे याच्यामध्ये दिलेलं, की वर दिलेल्या हप्त्यांच्या रकमांचे 10% दराने आकारलेले व्याज समाविष्ट आहे. दरवर्षी श्री मोहिते 15% दराने घटत्या घसारा पद्धतीने घसारा आकारतात. वरील माहितीवरून श्री मोहिते यांच्या पुस्तकात व्याज दाखविण्याचा तक्ता तयार करा. ठीक आहे. तुम्हाला इथे एक तक्ता दिलेला आहे, एक माहिती दिलेली आहे. यावरून तुम्हाला जे काही व्याज होईल, त्या व्याजाचा तुम्हाला याच्यामध्ये तक्ता बनवायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला थोडक्यात घसारा काढून त्याच्या मदतीने तुम्हाला जे आहे ते तक्ता तयार करायचा आहे. ठीक आहे. तर असे तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तो तुम्ही रेफर करू शकता. एकदम सोपा आहे, काही अवघड नाही. भाडे खरेदी पद्धतीचा मर्यादा हे आपण अगोदर वाचलेलं आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. भाडे खरेदी पद्धती व हप्तेबंदी खरेदी पद्धत यातला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. कुठला? भाडे खरेदी पद्धत आणि हप्तेबंदी खरेदी. ठीक आहे. भाडे खरेदी पद्धत आणि हप्तेबंद खरेदी यात तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे देखील बघा तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. कुठला दिलेला आहे बघा आता. पुढील तपशिलावरून मे पराग दुग्धालय नाशिक यांचे 31 मार्च 2002 अखेरचे दुग्धालय खाते तयार करा. तर इथे तुम्हाला काय करायचंय? दुग्धालय खाते. ठीक आहे. कुठलं तर डेअरी अकाउंट. ठीक आहे. मिल्क अकाउंट. तुम्हाला इथे दुग्धालय खाते तयार करायचं आहे. तपशील कुठला दिलेला आहे बघा आणि त्याची किंमत दिलेली आहे. पशुधनाचा आरंभीचा साठा ₹65,000. ठीक आहे. तर अशी तुम्हाला इथं पाणी खर्च, मजुरी सगळं दिलेलं आहे. यावरून तुम्हाला जे आहे ते डेअरी खातं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दुग्धालय खातं जे आहे ते तयार करायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा कुक्कुटपालन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कुक्कुटपालन. तसे ते तुम्हाला एक मत्स्यालय खातं तयार करायला सांगितलेलं आहे. मत्स्यालय खातं, दूध खातं, ठीक आहे, हे सगळं सेम आहे. ठीक आहे. तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुम्ही बघू शकता. पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणारे कोणतेही 10 बाबी सांगायच्या तुम्हाला. पशुपालन खात्याबाबतीत, ठीक आहे. तर ते का तुम्हाला सेम आहे. कृषी उद्योग तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. कृषी उद्योगावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पडतात. भाग भांडवल म्हणजे काय? जसं की आपण वरती बघितलं शेअर कॅपिटल, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. भाग विक्री, भागांची जप्ती, सामान्य विम्यांचे प्रकार, ठीक आहे. परत इथं बघा तुम्हाला एक नवभारत विमा कंपनीच्या आधारे एक अग्नी विमा तयार तुम्हाला करायचा आहे. ते देखील तुम्ही तयार करू शकता. एकदम सोपं आहे. ठीक आहे. अजून आपण समोर बघूया कुठले एम-पी क्वेश्चन आहेत. गुंतवणूक खात्याचा तुम्हाला आराखडा तयार करायचा आहे. भाडे खरेदी पद्धतीची तुम्हाला उद्दिष्ट लिहायची आहेत. कुठले उद्दिष्ट आहेत? कृषी उद्योगाच्या नावे बाजूचे 10 पर्यंत तुम्हाला लिहायचे आहेत. अजून बघा खालील माहितीवरून दुग्धालय खाते तयार करा. ठीक आहे. प्रारंभिक साठा, पशुधनाची विक्री, पशुधनाची खरेदी आणि मजुरी यावरून तुम्हाला दुग्धालय खाते तयार करायचं आहे. इथे तुम्हाला मत्स्यालय खाते तयार करायचं आहे. एकदम सोपं आहे. अ, अजून इथे बघा भाग भांडवलाचे प्रकार. भाग भांडवलाचे प्रकार आपण मगाशी बघितलं, ते तुम्हाला लिहायचं आहे. भाग विक्रीच्या पद्धती, विम्याचे प्रकार, रोजकीत नोंदी घ्या. ठीक आहे, रोजकीत. ठीक आहे. तर यावर तुम्हाला जी माहिती दिलेली आहे, यावरून तुम्हाला अ, भाग विकले गेले. ठीक आहे. यावरून तुम्हाला जे आहे ते रोजकीत नोंद करायची आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला बँक खाते तयार करायचं आहे. आवेदन ₹100, आवंटन ₹200, अंतिम हप्ता ₹200. तर यावरून तुम्हाला जे आहे ते बँक खातं तयार करायचं आहे दिलेल्या माहितीवरून. इथे तुम्हाला नफा-तोटा खाते तयार करायचं आहे. किती नफा झाला, किती तोटा झाला. ठीक आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये करता आलं पाहिजे. हे तुम्हाला याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे. बँकेच्या ताळेबंदात समाविष्ट होणाऱ्या देयताची तुम्हाला माहिती लिहायची आहे. बँकेत कर्जाची वर्गवारी कशी केली जाते हे तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे. संगणकाची वैशिष्ट्ये तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तुम्ही मनाने लिहू शकता. अजून तुम्हाला इथे एक अकाउंट तयार तयार करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ते अकाउंट तुम्ही बघू शकता. प्रमंडळाचे तुम्हाला प्रकार देखील सांगायचे आहेत. भाडे खरेदी पद्धतीच्या तुम्हाला मर्यादा सुद्धा सांगायच्या आहेत. ठीक आहे. नंतर आहे हप्तेबंद खरेदी पद्धतीचे विक्रेत्याला होणारे फायदे तोटे. ठीक आहे. हप्तेबंद सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. गुंतवणूक खातं झालेलं आहे आपलं. अजून ठीक आहे. दूध दूध खातं, डेअरी खातं, ठीक आहे, फिशरी खातं हे सगळं तुम्हाला भाडे करार, भाडे पद्धती,
अजून शेअर, ठीक आहे, कुठला तर भाग हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. कुक्कुटपालन, कंपन्यांचे प्रकार, ठीक आहे, कुठले असतात, भाग म्हणजे काही आपलं झालेलं आहे. हे तुम्हाला सगळं जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. संगणकाची रचना, संगणकाची हिशोबशास्त्रातील भूमिका, ठीक आहे. अ, अजून बँकेचा नफा तोटा, ठीक आहे. बँक ताळेबंदी कसं करायचं, महसूल खाते, विमा खाते, तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. अजून बघूया आपण याच्यामध्ये काही सापडतं का अजून? गुंतवणूक संज्ञेची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. अजून तसं तुम्हाला एक शरद चौधरी यांच्या पुस्तकात 10% सरकारी रोख्यांच्या संदर्भात पुढील व्यवहार दर्शविले आहे. तर यावरून तुम्हाला जे आहे ते गुंतवणूक खाते तयार करायची आहे. ठीक आहे. गुंतवणूक खाते. ठीक आहे. कशामध्ये किती पैसे गुंतवला वगैरे या आधारे तुम्हाला गुंतवणूक खाते तयार करायचे आहे. भाडे खरेदीचे फायदे आणि तुम्हाला याच्यामध्ये मर्यादा सांगायच्या आहेत. फायदे कुठले आणि मर्यादा कुठल्या. अ, अजून कुठलं आहे आपल्याकडे? भांडवलाचे प्रकार, टाइप्स ऑफ कॅपिटल, ठीक आहे. भाग व्यवहार नोंदणीसाठी कोणत्या खाते उघडतात? ठीक आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. शेअर मार्केटसाठी कुठलं अकाउंट उघडतात ते. भाग विक्रीची पद्धत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. शेअर एक्सचेंज करतो आपण, विकतो, ठीक आहे. बँकिंग कंपनीची व्याख्या तुम्हाला द्यायची आहे. बँकेच्या ताळेबंदाचा नमुना तुम्हाला तयार करायचा आहे. बँकेचे नफा तोटा पत्रक कसे असते ते तुम्हाला सांगायचे आहे. संगणकाची संरचना, संगणक म्हणजे काय, संगणकाची वैशिष्ट्ये, एकदम सोपं आहे मित्रांनो. काही अवघड नाही. तुम्ही मला आरामात पास होऊ शकता. फक्त तुम्हाला एवढं वाचायचं आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला सर्व आय-एम-पी क्वेश्चन्स प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. परीक्षित अभ्यास टॉक, ठीक आहे. याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ह्या ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.